सर्वांना कसे आहात सर्वजण. झालं जेवण वगैरे? माझं पण झालं. तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते, गरीब आणि श्रीमंताची. हो का नाही? नीट ऐका. काय झालं, एक खूप श्रीमंत माणूस, त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू झाल्याबरोबर त्याला चंदनाची लाकडं आणि म्हणजे तूप म्हणजे गाईचं तूप, म्हशीचं तूप, म्हणजे आपण जे जेवणात वापरतो ते शुद्ध तूप, चंदनाची लाकडे, असं सर्व म्हणजे साहित्य तिथे आणलं होतं आणि ते रचलं जात होतं. ते रचण्याच्या आधी ती जागा चांगली स्वच्छ धुवून काढली होती, स्वच्छ धुतली होती. तर काय झालं, एक माणूस होता. त्या माणसाने विचारलं, म्हणे ही जागा का धुतलेली आहे, का धुतात ही जागा? तर म्हणे काय झालं, काल आहे ना, एक रस्त्यावर भिकारी मेला होता आणि तो भिकारी मेल्याच्या नंतर पोलिसांनी त्याला इथेच आणून जाळला. तर त्यामुळं आम्ही ही जागा धुवून काढत आहोत. तर तो मनुष्य गालात हसला. तो का हसला माहिती का? कारण गरीब मेला आणि जरी ती जागा सर्व तुम्ही धुवून काढली, परंतु जिथे आपण चिता पेटवतो तिथे त्या जागेला थोडे थोडे तडे गेलेले असतात. उष्णतेने तडे गेलेले असतात आणि तडे गेल्यामुळे तिथं अशा भेगा पडतात. भेगा पडल्यामुळं जी काही तिथे एखाद्या गरीबाची राख जमा झाली, म्हणजे त्यात ती राख गेली, असणारच, नक्कीच असणार, राख अशी बसणारच. ती किती पण धुतली तरी राख अशी त्या तड्यांमध्ये, त्या भेगांमध्ये ती पक्की बसली, एवढं मात्र खरं आहे. आणि त्याच्यावर ह्यांनी त्या श्रीमंत माणसाची चिता जाळली, म्हणजे त्याचं प्रेत तिथे आणून ते जाळलं. तर त्या परवाच्या म्हणजे कालच्या दिवशी ज्या गरीब माणसाला तिथे देह अग्नी दिला होता, त्याची राख, आणि जो श्रीमंत मनुष्य, अतिश्रीमंत मनुष्य, ज्याला चंदनाच्या लाकडांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते, त्याची राख ही एक झाली. हो की नाही? त्याच्यात खाली गरीबाची राख आणि वरती श्रीमंताची राख, आणि ती राख एक झाली. तर असं आहे बघा, मनुष्य मेल्याच्या नंतर कोण श्रीमंत कोण गरीब त्यातली राख सांगू शकत की ही राख श्रीमंताची आहे, ही गरीबाची आहे? नाही. राख म्हटलं की राख, माती म्हटलं की माती. मग ती श्रीमंताची कुठली आणि गरीबाची कुठली, ह्याला काही सांगता येणार नाही. किती शास्त्रज्ञ असू द्या, महान असू द्या शास्त्रज्ञ, पण तो सांगू शकणार नाही की ही, तो DNA वरून सांगेल, ती गोष्ट वेगळी, पण असं सांगू शकणार नाही, अरे श्रीमंताची राख ही गरीबाची राख, असं नाही. त्यामुळं देवाच्या पुढे श्रीमंत पण तेवढाच महत्त्वाचा आहे आणि गरीब पण तेवढाच महत्त्वाचा आहे. म्हणजे श्रीमंत मेला काय आणि गरीब मेला काय, देवापुढे दोघं जण समान आहे. फक्त जगातच चालतं हो श्रीमंत आणि गरीब, बाकी देवापुढं सर्व सारखे आहेत, एवढं मात्र खरं आहे. हो की नाही? आणि राख तर सर्वांचीच होती, श्रीमंताची पण होती आणि गरीबाची पण होती.